नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी वस्तुचित्र हे वॉटर कलर म्हणजे जलरंगामध्ये कसं रंगवायचं हे बघणार आहोत। सुरुवातीला आपण वस्तुचित्रासाठी एक बादली आणि मग याचं रेखाटन करतो। वस्तुचित्राचे रेखाटन कसे करावे यासाठीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याचाही संदर्भ आपण घेऊ शकता। आता मग या वस्तूचं आपण रेखाटन करणार आहोत। चित्रामध्ये रेखाटन करत असताना आपण आकारमानाचा विचार करायचा आणि केलेलं रेखाटन पेपर उलटा धरून आपल्याला त्याच्यातील बारकावे विचारात घेतले तर अतिशय चांगल्या पद्धतीने या वस्तुचित्राचे रेखाटन आपल्याला करता येईल। आता यासाठी मी रंगकामासाठी जलरंगाचा वापर करतोय। कॅमलचे C18 वापरून मी या ठिकाणी हे रंगकाम करत आहे। बाजारामध्ये जी 30-40 रुपयाला छोटी जी रंगपेटी मिळते त्याच्या आधारे सुद्धा आपण हे रंगकाम करू शकता। बादलीसाठी निळ्या रंगाचा वापर करणार आहे आणि मग रंगवण्यासाठी मी ऑरेंज रंगाचा वापर या ठिकाणी करणार आहे। जलरंगाचा वापर करत असताना आपण पाण्याचा वापर त्या ठिकाणी जादा करावा लागतो आपल्याला। पोस्टर कलरमध्ये पाण्याचा वापर आपण कमी करतो। रंग दिल्यानंतर पाण्याच्या साहाय्यानं ब्रश सुती कापडानं पुसून घेऊन तो रंग आपण मर्ज करतो। या ठिकाणी आपण पांढऱ्या रंगाचा वापर करणार नाही, जो पेपर आहे त्याचाच पांढरा भाग त्या ठिकाणी आपण लाईट दाखवण्यासाठी सोडणार आहोत। फिक्या छटे करून डार्क छटेकडे आपण या रंगकामामध्ये जाणार आहोत। त्यासाठी आपण पाण्यानं ब्रश कोरडा करून त्या ठिकाणी रंग मर्ज करून घेतो। आता हळूहळू त्यातला जो निळ्या रंगातील जो डार्कपणा आहे तो आपण वाढवणार आहोत। आता आपण निळा रंग आणखीन डार्क वाढवतोय। अशा पद्धतीने रंग पाण्याच्या ब्रश कोरडा करून त्या ठिकाणी एकमेकांमध्ये मर्ज करून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आतील बाजू बरोबर उलटी आपण रंगवलेली आहे। बादलीचा काठ मिडल छटेच्या पद्धतीने आपण रंगवतो। बादलीचा जो काठ आहे तोही आपण बारीक पॉइंटच्या ब्रशनं त्या ठिकाणी दाखवतोय। त्यासाठी आपल्याला 3 ब्रश लागतील। एक मोठा ब्रश 5-6 नंबरचा, एक पॉइंटचा ब्रश आणि एक 2 किंवा 3 नंबरचा ब्रश आपल्याला वापरता येईल। ज्या बादलीच्या काठ आहेत त्या आपण रंगवलेल्या आहेत। आता आपण जार रंगवतोय। मग बऱ्याच वेळा हे चित्र एलिमेंटरी वस्तुचित्रासाठी मग आणि बादली हे चित्र विचारलं जातं। जशा पद्धतीने आपण बादली रंगवली तशाच पद्धतीनं मग सुद्धा आपण रंगवणार आहे। ऑरेंज कलरची छटा मी आता एका बाजूला दिलोय। हळूहळू त्या ठिकाणी त्याचा डार्कनेस वाढवायचा आहे। तशाच पद्धतीनं आतील बाजू सुद्धा ज्या बाजूला फिकी छटा आहे त्याच्या बरोबर उलट्या बाजूला डार्क छटा आपल्याला दाखवायच्या आहे।
आता मग हँडल जे आहे ते हँडल आपण रंगवतोय. पुढच्या बाजूला आपण फेंट छटा आणि आतील बाजूला आपण डार्क छटा त्या ठिकाणी देणार आहोत. वस्तूची पडछाया आपण दाखवतोय. त्यासाठी क्रिम्झन आणि निळ्या रंगाचा वापर या ठिकाणी केला आहे. आणि शेवटी आपण पाण्यानं ब्रश स्वच्छ धुवून घेऊन सुती कापडाने पुसून घेऊन त्या ठिकाणी कोरडा करून ते रंग मर्ज करतोय. आणि जलरंग माध्यमामध्ये आपल्याला वस्तुचित्रासाठी एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी अशा पद्धतीनं रंगकाम करता येईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.